हे पहा मित्रांनो, देश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एवढे लोकांची गर्दी असेल ते मनोज जरांगे पाटलांच्या सभेला 1 कोटीचे जवळपास लोक होते। तर महाराष्ट्राच्या मातीत कसले हिरे आहेत बघा। अण्णा हजारे, राळे गणसिद्धी, अहमदनगर, आता अंतरवली सराटी, मनोज जरांगे पाटील हे हिरे आहेत, मराठी मातीतले हिरे आहेत। समाजासाठी त्यांनी आंदोलन मुंबईच्या दिशेने जात आहेत, गाड्या झेंडे लावून जात आहेत बघा। अण्णा हजारे दिल्ली येथे आंदोलन केले होते, लोकांचे प्रतिसाद मिळाला होता। आता मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रात आंदोलन उभे केले। मदरसावर भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे पाटील। छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं, ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं, संरक्षण होईल असं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिथं भगवा होता तिथं मुस्लिम भगिनींना कसलंच भय नव्हतं। पहिल्यांदा मदरशावरती भगवे झेंडे, पहिल्यांदाच मदरसावर भगवे झेंडे। जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाचा तळ थेट मदरशात ठोकला। मदरशात मुस्लिम बांधवांनी मनोज जरांगे पाटलांचा पाहुणचारही केला। मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटलांनी सामाजिक सलोखा जोपासला। त्या मुस्लिम बांधवांनी तुमच्या थांबण्याची आणि सभेसाठी मैदान दिलं होतं। मराठा मुस्लिम एकोप्याचा एक वेगळा संदेश सुद्धा आज मिळालेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? कालचा आज हे आता 3रा दिवस मराठा समाजानं पहिल्या दिवशी निघलो त्या दिवसापासून जो प्रतिसाद दिला तो आजपर्यंत आहे। ज्या दिवशी प्रत्येक गावाचा शिव सोडायला लागलो, तालुक्याचा शिव सोडायला लागलो आणि जिल्ह्याचाही शिव सोडायला लागलो, तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं आपलं पोरगं आपल्या लेकरासाठी मुंबईकडे आरक्षणासाठी निघालंय, आपण आता घरी नाही थांबायचं।